या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। चालू शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना गणवेशासाठी चक्क 2 मीटर कापड देणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर गारमेंट उद्योग धोक्यात येणार असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून व्यक्त होतीये। शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 2 गणवेशासाठी पैसे दिले जातात। शालेय शिक्षण समितीद्वारे या गणवेशाची खरेदी केली जात असल्यानं सोलापुरातील गारमेंट उद्योगाला मोठा रोजगार मिळत होता। पूर्व विभागात गारमेंट उद्योगाचा मोठा पसारा असल्यानं अनेक टेलर, शिवणकाम करणाऱ्या महिलांना रोजगार मिळतोय। अशात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना गणवेशासाठी थेट 2 मीटर कापड उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी एका कंपनीशी करार करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे। गणवेशासाठी थेट 2 मीटर कापड उपलब्ध केल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश शिवण्यासाठी मुख्याध्यापकांवर जबाबदारी येणार आहे। शिवणकामाचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। त्यातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या कापड व प्रत्यक्ष गणवेशासाठी लागणारे कापड यात मोठी तफावत येणार आहे। त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात। शिवाय गणवेश वेगवेगळ्या ठिकाणी शिवले गेल्यानंतर गारमेंट उद्योगाचा व्यवसाय बुडणार आहे। त्यामुळे सोलापुरातील अनेक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भीती व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।